नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. सायली, अर्जुन, जानकी, ऋषिकेश, कला, अद्वैत देवीच्या दर्शनासाठी गेलेले असतात आणि आपण पाहतो त्या ठिकाणी कला आणि अद्वैत देवाईचं दर्शन घेऊन आरती करतात व दर्शन देखील करतात आणि त्यावेळेस दोघातले मतभेद मात्र दूर होतात. त्यानंतर आपण पाहतो अद्वैत हा रागाने वकील साहेबांना घेऊन खरेच्या घरी येतो आणि बोलतो, या वकील साहेब, हेच आहे खरेचं घर. तेव्हा वकिलाला त्या ठिकाणी पाहिल्यानंतर घरातील सर्वजण हे अतिशय घाबरतात. तर संगीता ही मनोमन विचार करू लागते, हे काय जावई बापू वकिलाला का घेऊन आले असतील? हे माझ्या कलाला काडीमोड तर देणार नाहीत ना? आणि तेव्हा अद्वैत हा वकिलाला बोलतो, वकील साहेब, हीच आहे कला खरे. ती नोटीस हिच्या तोंडावर मारा. आणि आपण पाहतो कला देखील अतिशय घाबरलेली असते. ती विचारते, कसली नोटीस आहे? तेव्हा अद्वैत बोलतो, तुला वाचता येत नाही का? तेव्हा नोटीस वाच आणि मला विचारू नकोस. डोक्यामध्ये राग भरून या अद्वैत चांदेकरचं घर सोडून गेली होतीस ना, त्याची ही नोटीस. ग्रेट अद्वैत चांदेकराने तुला धरलं आहे आता नोटीस. आणि असे बोलल्यानंतर कला मात्र अद्वैतचा अतिशय राग येतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अद्वैतने कलाला डिवोर्सची नोटीस तर दिली नाही ना, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.